Good afternoon, students. Yesterday, we already seen the cyber safety and security. Okay. Next point is do's and don'ts for students in cyber world. Okay. लास्ट पॉईंटमध्ये आपण काय बघितलेलं, सायबर सेफ्टी आणि सिक्युरिटी म्हणजे कुठल्या टाईपचे सायबर क्राईम किंवा आपण ओळखायचे कशा थ्रू होतात ते त्यांनी ते पॉईंटमध्ये दिलेले आहेत. ओके. आणि त्याच्यावरून आपण अंडरस्टँड करून जायचं आहे की आपल्या लॅपटॉप मोबाईल और PC जो आहे तो रिस्कमध्ये आलेला आहे. ते त्यांनी इथे पॉईंट दिलेले आहेत. नेक्स्ट त्यांनी दिले आहेत की डूज अँड डोंट्स फॉर स्टुडंट्स इन सायबर वर्ल्ड. ओके. जसं मी तुम्हाला लास्ट पॉईंटमध्ये सांगितलेलं स्टुडंटबद्दल की कधी कोणीही आपली पर्सनल इन्फॉर्मेशन सोशल मीडियावरती शेअर करायची नाही, कुणी विचारलं तरी सांगायची नाही. ओन्ली नोन पीपललाच तुम्ही फ्रेंड म्हणून ॲड करायचं, अननोन पीपलला ॲड करायचं नाही. ओके. बी अवेअर अबाउट फेक अकाउंट्स. त्याच्यानंतर मग मी तुम्हाला जसं सांगितलं पायरेटेड सिरीजचं त्याच्याबद्दल तुम्ही अवेअर राहा. कुठल्याही फेक साईटवरती जाऊ नका, फेक ॲप्लिकेशन्स डाउनलोड करू नका. ठीक आहे. त्यांनी इथे दिलेले आहेत डूज अँड डोंट्स. डूज त्यांनी दिलेत बघा. पहिलं काय दिले त्यांनी, adhere to copyright restrictions when downloading material from the internet including software, games, movies or music. ओके. त्यांनी काय सांगितलं ह्याच्यामध्ये, adhere to copyright restrictions when downloading material from the internet. जर मी तुम्हाला आत्ता सांगितलं पायरेटेड सॉफ्टवेअर्स CDs असतात तेच सांगितले की कॉपीराईट रिस्ट्रिक्शन्स ज्याला आहे तेच तुम्ही सॉफ्टवेअर, गेम्स, मूवीज आणि म्युझिक डाउनलोड करा. ओके. डूज म्हणजेच काय, ॲडव्हान्टेजेस नाही म्हणता येणार त्याला, की तुम्ही ह्या गोष्टी करा, त्यांना इन शॉर्टमध्ये सांगायचं आहे डूजमध्ये. ओके. ज्याला कॉपीराईट रिस्ट्रिक्शन आहे त्याच तुम्ही गेम्स, सॉफ्टवेअर्स, म्युझिक, ऑडिओ व्हिडिओ हे डाउनलोड करा. म्हणजेच काय, आपण प्ले स्टोअरवरून जे गेम डाउनलोड करतो ते कॉपीराईटच असतात, बरोबर. पण कधी कधी तुम्ही बघितलं असाल फेक गेम्ससुद्धा जे नुसते डेटा खूप घेतात आपला, पण त्याच्यामध्ये काहीच नसतं. ओके. त्याची क्लॅरिटी वगैरे सुद्धा खूप लो असते. त्याच्यावरून आपण समजू शकतो की इट इज अ कॉपीराईट, म्हणजे हा पायरेटेड आहे असं. ओके. तर ज्यांना ऑथॉरिटी आहे तेच तुम्ही गेम्स वगैरे डाउनलोड करा. रिपोर्ट ऑनलाईन बुलिंग इमिजिएटली टू द टीचर अँड पॅरेंट्स और समवन whom यू ट्रस्ट. ऑनलाईन बुलिंग म्हणजे काय त्यांनी सांगितलं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं फेक अकाउंट्सवरून आपल्याला आपली इन्फॉर्मेशन, आपली कॉन्फिडेन्शियल फॅमिली इन्फॉर्मेशन, बँक अकाउंट डिटेल्स वगैरे, ॲड्रेस वगैरे विचारू शकतात. जर असं कोणी विचारलं असेल आणि जर तुम्ही कोणाला सांगितलं असेल डिटेल्स, तर प्लीज तुम्ही जवळच्या व्यक्तीशी, टीचरशी, पॅरेंट्सशी, ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्याच्याशी तुम्ही एकदा डिस्कस करा. ओके. सो इट इज हार्मफुल म्हणून सांगितलं, आपली कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन कधीही कोणाला द्यायची नाही. यूज अ स्ट्रॉंग अँड युनिक पासवर्ड विथ कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स, अप्पर केस अँड लोअर लेटर्स अँड स्पेशल कॅरेक्टर्स फॉर इच अकाउंट्स अँड चेंज युअर पासवर्ड फ्रिक्वेंटली. मी काल पण तुम्हाला सांगितलेलं की पासवर्ड जेव्हा तुम्ही ठेवाल तेव्हा तो नुसतं नेम आणि नंबरमध्ये ठेवू नका, त्याच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर्ससुद्धा यूज करा आणि तो फ्रिक्वेंटली चेंज करा. म्हणजे 1-2-3 महिन्याआड पासवर्ड तुमचा चेंज करा. आणि पासवर्ड जेव्हा ठेवाल तेव्हा त्याच्यामध्ये अल्फाबेट्स तर पाहिजेच, प्लस ते अप्पर केस आणि लोअर केसमध्ये सुद्धा असावेत, नंबर्स असावेत त्याच्यामध्ये, आणि स्पेशल कॅरेक्टर्स जसं हॅश, @, हे जे सिम्बॉल्स आहेत त्याचंसुद्धा त्या पासवर्डमध्ये यूज करावा. जेणेकरून काय होतं की लो चान्सेस असतात की आपला पासवर्ड हॅक व्हायचे. आपण इझी पासवर्ड ठेवतो त्याच्यामुळे ते खूप त्याचं हॅकिंगचं प्रमाण वाढू शकतं. ओके. नेक्स्ट त्यांनी सांगितले, ऑब्टेन सॉफ्टवेअर फ्रॉम ट्रस्टेड सोर्सेस, ऑलवेज स्कॅन फाइल्स बिफोर ओपनिंग देम. ओके. ज्या आपण
फाईल्स डाउनलोड करतो इंटरनेटवर, कुठलेही असो ते, मूवीज असो, सॉफ्टवेअर असो, और एनी सिम्पल फाईल असो, वेब डॉक्युमेंट असो, तर ते डाउनलोड केल्यानंतर तुम्ही पहिलं ते स्कॅन करा आणि मग ओपन करा. ओके, कोणतंही असो ते, पी सीमध्ये, लॅपटॉपमध्ये. ओके, अँटीव्हायरसने स्कॅन करा. चेक टू सी इफ द वेब ॲड्रेस बिगिन्स विथ HTTPS वेन एवर यू साइन इन ऑनलाईन. कधी कधी काय होतं, ज्या आपल्या फेक साईट्स असतात त्या डिरेक्टली पेजेस ओपन करून देतात, बरोबर. तर त्यांनी इथे काय सांगितलं आहे, कुठलीही तुम्ही साईट ओपन करताना वरती, जसं मी तुम्हाला सांगितलं URL जिथे असतं तिथे HTTPS हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल त्याचा फुल फॉर्म आहे, हे तिथे येतं बघा तुम्ही कधी. तर त्यांनी ते ओपन झालं की समजायचं इट इज अ ट्रस्टेड वेबसाईट. ओके, तुम्हाला वाटलंच मी दाखवते एकदा. बघा इथे तुम्हाला वरती हे दिसतोय का, HTTPS वरती दिसतंय. सो इट इज अ ट्रस्टेड साईट, HTTPS myaccount.google.com. ओके, तर HTTPS वरून आपण समजून जायचं की इट इज अ ट्रस्टेड वेबसाईट. ओके, कनेक्ट ओनली विथ नोन इंडिव्हिज्युअल. जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम, ओनली नोन, ज्यांना तुम्ही ओळखत असाल त्याच पीपल्सना तुम्ही फेसबुकला और ह्याला फ्रेंड म्हणून ॲड करा. ओके, अननोन पीपल्सना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू नका, और त्यांची रिक्वेस्ट आली असेल तर ॲक्सेप्ट करू नका. थिंक ट्वाइस बिफोर यू पोस्ट, लाईक, शेअर समथिंग रिलेटेड टू सेन्सिटिव्ह टॉपिक्स लाईक पॉलिटिक्स अँड रिलिजन्स एक्सेट्रा. ओके, आता सोशल मीडियावरती काय होतं, आपण बऱ्याच प्रकारच्या पोस्ट डे टू डे लाईफमध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्याबद्दल आपण बघत असतो, बरोबर. तर कुठलीही इन्फॉर्मेशन शेअर करताना, लाईक करताना और त्याला कमेंट करताना 2-3 वेळा व्यवस्थित विचार करा. रिलेटेड टू विच, रिलिजन्स अँड पॉलिटिक्स. ओके, ह्या 2 गोष्टींमुळे खूप प्रॉब्लेम्स होतात. त्याच्यामुळे कधीही मी तर म्हणते त्या गोष्टी तुम्ही फंद्यात पडूच नका. लाईक, कमेंट, शेअर करायच्या फंद्यात पडूच नका. आपण तिथपर्यंत गेलेलो नाही, तेच बरं आहे. ओके, तर त्या गोष्टींशी तिथपर्यंत तुम्ही जाऊ नका. त्याच्यामुळे तुम्हाला सायबर क्राईममध्ये तुम्ही अडकू शकाल और खूप मोठा इश्यू होईल. ओके, रिपोर्ट टू द सर्व्हिस प्रोव्हायडर इमिजिएटली इफ युअर अकाउंट इज हॅक्ड, इफ पॉसिबल डिॲक्टिवेट युअर अकाउंट. ओके, जर तुम्हाला असं वाटलं की तुमचं अकाउंट हॅक झालेलं आहे, बरोबर, ते इमिजिएटली तुम्ही तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरला कॉन्टॅक्ट करा और ते अकाउंट डिरेक्टली डिॲक्टिवेट करा, म्हणजेच काय, डिलीट करून टाका. अंडरस्टँड. सो हे झाले डूज फॉर स्टुडंट, पर्सन, सगळ्यांसाठी हे आहेत. आता नेक्स्ट त्यांनी दिलेलं आहे डोंट्स, म्हणजे कुठल्या गोष्टी करू नका. डोंट शेअर युअर पर्सनल इन्फॉर्मेशन, रिअल नेम, डेट ऑफ बर्थ, फोन नंबर एक्सेट्रा अननेसेसरीली. मी तुम्हाला सांगितलं आपली पर्सनल इन्फॉर्मेशन, डिटेल्स, ॲड्रेस, नेम, फोन नंबर कधीही शेअर करू नका. और कोणी जरी विचारलं तरी कोणालाही सांगायचं नाही, और तुम्हीही कधी कोणाला विचारायचं नाही. डोंट सेंड युअर पिक्चर्स टू अननोन पर्सन और शेअर देम ऑन सोशल मीडिया. आपले जे पिक्चर्स आहेत ते अननोन पर्सनला शेअर करू नका. त्याचा मिसयूज होऊ शकतो आणि झालेला आहे. त्याच्यामुळे मी सांगते की तुम्ही तुमचे पिक्चर्स वगैरे जे असतील, फोटोज वगैरे पर्सनल, कधी कधी आपण काय करतो, आपण ट्रॅव्हलिंग करत असतो, सपोज पुण्याला चाललो आहे आपण, तर आपण फेसबुकला पहिली पोस्ट टाकतो ट्रॅव्हलिंग टू पुणे, बरोबर. तर जो अननोन रिसोर्स असतो तर त्याला ते समजतं की तुम्ही तिकडे गेलेला आहात. और तुमच्या घरी सपोज 3 पर्सन असतील, त्यातले 2 पर्सन जर पुण्याला गेले असतील तर त्या माणसाला समजेल की हा सिंगल पर्सन घरी एकटा आहे.
सो अशा गोष्टीही कधी तुम्ही कुठे ट्रॅव्हलिंग करत असाल तर शेअर करू नका. आणि तुमची जी अकाउंट्सची प्रायव्हसी जी सेटिंग असते त्याला तुम्ही आपले पहिली तर गोष्ट तुम्ही फक्त तुमच्या नोन फ्रेंड्सलाच फेसबुकला कुठल्याही अकाउंटला ॲड करा. दुसरी गोष्ट त्याला प्रायव्हसी देताना ओन्ली फ्रेंड्स किंवा तुमचं प्रोफाईल पिक्चर जे कोणी असेल त्याला फक्त ओन्ली फ्रेंड्स पोस्ट जे तुम्ही शेअर करत आहात ओन्ली फ्रेंड्स. ओके. अदर फ्रेंड्स टू फ्रेंड्सला अजिबात ते सिलेक्ट करायचं नाही. ओन्ली फ्रेंड्स हे ऑप्शन सिलेक्ट करायचं. इवन इन व्हॉट्सअपसुद्धा तुमची जी प्रोफाईल पिक्चरची जी सेटिंग आहे ती फक्त ओन्ली कॉन्टॅक्ट्सच ठेवायची आहे. ओके. विदाऊट कॉन्टॅक्ट ठेवलं तर तुम्हाला कुठल्याही ज्याने तुमचा नंबर सेव्ह केलेला असेल त्यालासुद्धा तुमचा प्रोफाईल पिक्चर दिसेल. तर सो ओन्ली कॉन्टॅक्ट्सच तुमची प्रोफाईलची फोटोची सेटिंग ठेवायची आहे. डोंट ओपन ईमेल्स अँड अटॅचमेंट्स फ्रॉम स्ट्रेंजर्स. कधी कधी काय होतं आपल्याला फेक ईमेल्स येतात स्ट्रेंजर्स करणं अटॅकर्स करणं आणि आपण ते ओपन करतो. त्याच्यामुळे काय होतं त्यांना आपली इन्फॉर्मेशन सगळी सेंड होते रिडायरेक्ट होते आपलं लोकेशन वगैरे सगळं. त्याच्यामुळे जर तुम्हाला माहिती असेल तेच ईमेल्स तुम्ही ओपन करा कारण की हे ईमेल्सवरती आपले खूप फेक अटॅचमेंट्स आलेले असतात. डोंट रिस्पॉन्ड टू एनी सस्पिशियस ईमेल इन्स्टंट मेसेज और वेब पेज आस्किंग फॉर पर्सनल इन्फॉर्मेशन. कधी कधी काय होतं आपण साईट ओपन करतो आणि डिरेक्टली कुठेतरी दुसरी साईट ओपन होते मग तिथे आपली इन्फॉर्मेशन विचारते रजिस्ट्रेशन विचारतं. तर हे तेच आपण चुकतो. ते अजिबात रजिस्ट्रेशन करायचं नाही आणि कुठल्याही सस्पिशियस ईमेल्स ओपन करायच्या नाहीत आणि इन्स्टंट मेसेजेससुद्धा. डोंट शेअर युअर पासवर्ड OTP विथ एनीवन. आपला पासवर्ड तर नक्कीच कोणाशी शेअर करायचा नाही पण OTP कधी कधी बघा आपण काय करतो आपले आता जसं मी सांगितलं गुगल पे आहे आपले ATMचे पिन्स आहेत त्याला आपले मोबाईल ATM कार्डला वगैरे अटॅच असतो बरोबर. आपण पैसे काढले की आपल्याला लगेच इन्स्टंट मेसेज येतो विदिन फ्यू सेकंड्स बरोबर. तर कधी कधी काय होतं आपलं जर आपलं ATM असो गुगल पेचं अकाउंट असो फोनपेचं अकाउंट असो पेटीएम असो हे हॅक झालं तर कधी कधी आपल्याला फोन येतात की आम्ही कंपनी और आम्ही बँकेकडून बोलतो आहे तर तुमच्या ह्याला प्रॉब्लेम झाला आहे तुम्ही OTP सेंड करा मला. तर अशाने काय होतं आपलं अकाउंट आणि आपले पैसे जे आहेत ते डिडक्ट व्हायचे चान्सेस असतात. ATMमधनं पैसे काढायचे चान्सेस असतात. ओके. डोंट सेव्ह युअर युजर नेम अँड पासवर्ड ऑन द ब्राउझर. कधी कधी काय करतो आपण गुगल किंवा जीमेलवरती फेसबुकवरती आपण काय करतो लॉग इन करून ठेवतो आणि कधी कधी ते विचारतो सेव्ह पासवर्ड तर आपण सेव्ह करतो ते बरोबर. तर तसं करायचं अजिबात नाही. सेव्ह करायचं नाही आहे नॉट नाऊ करायचं. ओके. कधी कधी आपण काय करतो राहतो लाईट जाते मग आपला अकाउंट ऑन राहतो मग दुसरा कोणतरी बसतो मग त्याचं मिसयूज करतो. डोंट स्टील अदर्स इन्फॉर्मेशन. दुसऱ्यांची सुद्धा इन्फॉर्मेशन काय करायची चेकिंग करायची नाही किंवा त्याच्यामध्ये जायचं नाही. डोंट ॲक्सेस और यूज फाईल्स विदाउट द परमिशन ऑफ द ओनर. ओके. जर एखादी कॉन्फिडेन्शियल फाईल असेल आता सपोज माझा कॉलेजचा डेटा आहे मी सगळ्या नोट्स क्वेश्चन पेपर वगैरे माझ्या PC मध्ये एका पर्टिक्युलर ठेवले आहे पण तुम्ही काय करायचं माझ्या ऑथॉरिटीशिवाय त्या PCला कोणीही हात लावायचा नाही. माझी परमिशन घ्यायची तरच मी अलाव करेन. ओके. डोंट कॉपी सॉफ्टवेअर विच हॅज कॉपीराईट विदाउट द ऑथर्स परमिशन. कॉपीराईटचं जसं मी तुम्हाला सांगितलं सपोज मी एखादा सॉफ्टवेअर बनवलं आहे किंवा एखादा मी मूवी बनवलेला आहे बरोबर मी डिरेक्टर आहे त्याची सगळी ऑथॉरिटी ऑब्व्हियसली माझ्याकडेच असणार कारण की मी स्वतः त्याच्यामध्ये चेंजेस केले त्याची ऑथॉरिटी फक्त माझ्याकडे आहे. जर मी सेकंड पर्सनला अलाव केला असेल तर तोच त्याला हात लावू शकतो पण आमच्या दोघांव्यतिरिक्त जर थर्ड पर्सन त्याच्यामध्ये आला आणि त्याने आमची इन्फॉर्मेशन जर कॉपी केली सो इट इज अ क्राईम. तर या अशा गोष्टी करायच्या नाहीत. डोंट बुली अदर ऑनलाईन बाय टीचिंग थ्रेटनिंग युजिंग रूड ऑफेन्सिव्ह लँग्वेज मेकिंग डिरोगेटरी और हेटफुल कमेंट्स. ओके. कधी कधी काय होतं सोशल मीडियावरती कुठली पोस्ट टाकली तर त्याच्या खूप वल्गर्स कमेंट्स येतात खूप घाण कमेंट्स येतात किंवा त्याच्याबद्दल खूप टीचिंग केलं जातं रूडमध्ये त्याच्याबद्दल कमेंट्स दिले जातात. तर तसं अजिबात करायचं नाही किंवा तुम्हीसुद्धा तसं करायचं नाही. आणि ओके. डोंट मीट अननोन इवन इफ दे आर नोन ओनली थ्रू ऑनलाईन इंटरॅक्शन पीपल अलोन. ऑलवेज इन्फॉर्म अन अडल्ट ऑर अ फ्रेंड. कधी कधी काय होतं आपण सोशल मीडियामध्ये चॅटिंग करत असतो अननोन पीपलची मग आपलं कधी कधी बोलायच्या नंतर आपण मी इकडे आलेलो आहे आपण इथे भेटू असं तसं होतं. सो असं अजिबात करायचं नाही. पहिली गोष्ट तर भेटायला जायचंच नाही
दुसरी गोष्ट एकट्याने तर जायचं नाही. तिसरी गोष्ट जर तुम्ही जाणार असाल तर घरी किंवा फ्रेंडना त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे की मी अशा अशा ठिकाणी जातो आहे. डोंट ओपन और डाउनलोड एनी अटॅचमेंट फ्रॉम ॲन अननोन सोर्स ॲज दे मे बी हार्मफुल. ओके, त्यांनी काय सांगितलं आहे, डाउनलोड कुठल्याही अटॅचमेंट किंवा जर काय आलेलं असेल ते अननोन सोर्सवरून जर आलेलं असेल तर अजिबात ते डाउनलोड करू नका आणि ओपन करू नका, कारण की ते हार्मफुल असू शकतं. जसं मी तुम्हाला सांगितलं, कधी कधी काय होतं आपल्या साईटवरती असे अननोन येतात आणि आपण ओपन करतो, कधी कधी रजिस्ट्रेशन विचारतं किंवा रजिस्ट्रेशन जरी नाही केलं तरी पण त्यांना आपली सगळी इन्फॉर्मेशन रिडायरेक्ट होते विथ लोकेशन. सो तिथपर्यंत जायचंच नाही. ओके, अंडरस्टँड, समजले इथपर्यंत? ओके, हे डूज आणि डोंट्स तुम्ही लिहून काढा आपल्या नोटबुकमध्ये आणि मला विथ नेम 8 वाजेपर्यंत सेंड करा. मी अटेंडन्स लावीन. मग बघा इथे क्वेश्चन आहे, डूज फॉर द स्टुडंट इन द सायबर वर्ल्ड. सो ते जे डूज आहेत त्यांनी 6 कुठलेही लिहायला सांगितलेले आहेत. एक्झाम्पल्स ऑफ अनऑथराइज्ड ॲक्सेस आहे आणि इथे त्यांनी हे दिलेलं आहे, केस स्टडी दिलेला आहे. ओके, सो लिहून काढा आणि मला सेंड करा 8 वाजेपर्यंत विथ नेम. काही स्टुडंटने नेम पाठवलेले नाही आहेत. प्लीज डोंट फॉरगेट टू राईट युअर नेम. आणि आजचा होमवर्क आजच पाठवा मला. जर इन केस कोणाला जर प्रॉब्लेम असेल तर मी ॲडजस्ट करू शकते, बट प्लीज आजच्या आजच पाठवा जेणेकरून मला इझी पडेल अटेंडन्स मार्क करायला विथ नेम. आणि जो आपला रिड्युस्ड सिलेबसमध्ये हा जो पॉईंट होता, बघते मी 1 मिनटं. येस, सायबर लॉ, IT ॲक्ट ऑफ इंडिया 2000 म्हणजे हा जो पॉईंट आहे 4.5 हा त्यांनी स्किप केलेला आहे. पेज नंबर 65 अँड 66. ओके, तरी आपण केस स्टडी वाटल्याच बघू, ते इझी आहे. जस्ट तुम्हाला अंडरस्टँड करायचं आहे की हा कुठल्या टाईपचा क्राईम आहे ते. सो IT ॲक्ट इंडिया 2000 म्हणजे ॲक्च्युली हा तर मेन पार्ट आहे त्या सायबर क्राईम चॅप्टरमधला. म्हणजे हे ओव्हरऑल त्यांनी सायबर क्राईमचे टाईप्स दिलेले आहेत, कशा प्रकारचे होतात, कशा गोष्टी त्या अवॉइड करायच्या, कशा प्रोटेक्शन द्यायचं. तर हे सायबर क्राईमसाठी हा त्यांनी IT ॲक्ट ऑफ इंडिया 2000 हा त्यांनी लॉ इन्व्हेंट केलेला आहे इन मे 2000. तर कुठला क्राईम झाला की कुठली हे आहे काय म्हणतात त्याला, कुठली शिक्षा आहे, कुठल्या क्राईमसाठी किती वर्षाची शिक्षा आहे त्यांनी याच्यामध्ये दिलेला आहे. ओके, पण हा जो 4.5 जो पॉईंट आहे पेज नंबर 65 अँड 66 इट इज ओनली फॉर सेल्फ लर्निंग. ओके, इट इज नॉट आस्क्ड यू इन एक्झाम. ओके, आणि हा जो पॉईंट आहे नेक्स्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात. मला आज होमवर्क पाठवा. थँक्यू.